बरेच सापडले. आता कशात घेऊ त्याला? याच्यातच द्या, याच्यात द्या. आणखी शोधतो मी. गावाला आलं का मग एकदम नॅचरल असा भाजीपाला मिळून जातो बिना फवारणीचा. तिकडे आहे तूर. चला आम्ही निघालो गावाला जाण्यासाठी. तर आता निघतोय. सकाळचे किती 10 वाजले ना? 10 वाजले. आणि आज एकदम कडक ऊन आहे. पाऊस वगैरे काहीच नाही. पूर्ण आभाळ मोकळं झालेलं आहे. तर दसऱ्याची पण सुट्टी आहे. तुम्हाला सर्वांना दसऱ्याचे खूप खूप शुभेच्छा. आम्ही पोचलो शेतामध्ये. घरी थांबलो नव्हतो, डायरेक्ट शेतात आलो. पाऊस नाही आहे ना. सकाळी जोरात पाऊस येऊन गेला आणि आता थांबलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट शेतात येऊन गेलो. आज लगेच रिटर्न जायचं आहे. तर चला आमचं शेत तुम्हाला दाखवते. इकडे खूप भारी वातावरण आहे. खूप दिवस झाले शेतात आलोच नव्हतं. पेरणी करून गेलो ना तेव्हापासून आत्ताच आलो. आणि पाऊस पण भरपूर सुरू होता. त्याच्यामुळे मग काही येणं झालं नव्हतं. यांची स्कूल त्याच्यामुळे. चला पुढे चला. दिवेश आणि दिवेशचे मामा दीदी चालले पुढे. सगळं हिरवंगार दिसतं. आता जेल बस होता ना. चल खा. ही नदी बघा पूर्ण भरून गेली. हे आमचं तळाव आहे शेतातलं. आणि तिकडे आहे विहीर, ती दिसते ती. तर पाऊस छान झाला ना, मस्त भरून गेली. चला आता तिकडच्या बाजूला जातो. कढीपत्ता. कढीपत्ता तोडते, घरचा कढीपत्ता. मोठी होती मोठी. वांगा लागेल. वांगा बी खा. वांगा पिशवीमध्ये हे कढीपत्ता ठेवलं. तर मिरची छान लावली. जवळून दाखवते तुम्हाला. हे बघा किती लागलेली आहे मिरची. आणि हे पूर्ण शेत. शेंगा काढून बघतोय आम्ही. या आमच्या भुईमुगाच्या शेंगा आहेत. कशा भरलेल्या आहेत बघू बरं. भरल्या का नाही? अजून कच्चे आहेत. कच्चे आहेत पा. हे पाजून कच्चे आहेत. दाणे भरले नाही अजून. बारीक आहे. दिवाळी नंतरच होतील त्या. घे रे अण्णा. तुम्हाला मटकीचं वेल दाखवते. मटकी सगळ्यांनाच माहिती असेल, पण आता शेतामध्ये आलो होतो आम्ही, तर तुम्हाला दाखवते. तर हे बघा, हे मटकीचं वेल आहे. तर आता सध्या पूर्ण असं वेलतंय आणि दिवाळीपर्यंत फुलं यायला लागतील त्याला. आणि दिवाळीनंतर मग शेंगा लागतील. पावसाळ्यातच पेरणी होते मटकीची. आणि ह्या वर्षी खूप छान आहे मटकी. पाऊस पण छान होतोय ना, त्याच्यामुळे मटकी अशी कोरड ठिकाणी होते, पावसाळ्यात होते. तर हे पूर्ण कोरड भाग आहे. त्याच्यामध्येच मटकीचं असं टाकलेलं आहे. शेत आहे हे. त्याच्यामध्ये काहीच मिक्स नाही, फक्त मटकी टाकलेली आहे. तर मटकीचे हे एकदम बारीक बारीक वेल असतात. आम्ही आलो घराजवळच्या शेतामध्ये. आमचं घर शेतातच आहे आणि गाव पण जवळच आहे, म्हणजे शेताला लागूनच गाव आहे.
तर तिकडे गावामध्ये खूप अडचण व्हायची ना, त्याच्यामुळे आम्ही शेतातच घर बांधलं आणि शेताकडेच राहतो. तर तिकडे हे आंब्याचं झाड दिसतंय ना, तिथे घर आहे आमचं आणि घराला लावूनच हे शेत आहे. तर शेतामध्ये बघा ज्वारी पेरणी केली होती यावर्षी, मागच्या वेळेस पण ज्वारीच होती आणि आतासुद्धा ज्वारीच आहे. तर छान आलेली आहे, अजून कच्ची आहे. ही हुरडा बनवतात अशी कच्ची ज्वारीची, बाजरीची, ज्वारीची असं हुरडा बनवून खातात. तर खूप छान आहे. तर आम्ही काही बनवणार नाही, पाऊस येतोय आता बारीक बारीक. तर गावरानी प्युअर गावरानी भेंडी टाकलेली आहे बघा, तुम्हाला दाखवते. आणि हे पण भेंडी तोडत आहे. तर ही बघा पूर्ण अशी पांढरी असते आणि जी आपली रेग्युलर भेंडी असते ती हिरवी असते, तिचा रंग हिरवा असतो आणि ही अशी लाईट ग्रीन कलरची असते. तर बरेच झाडं आहेत लावलेले आणि गावाकडचं वातावरण खूप छान आहे. चला आता आम्ही भेंडी तोडतो आणि मग जातो थोड्या वेळाने. हे आहे भेंडीचं फूल, त्याच्यावर किडा बसलेला आहे. बरेच सापडले. आता कशात घेऊ त्याला? याच्यातच द्या, याच्यात द्या. आणखी शोधतो मी. गावाला आलं का मग एकदम नॅचरल असा भाजीपाला मिळून जातो बिना फवारणीचा. तिकडे आहे तूर, ही तूर दिसते. तर त्या दिवाळीकडे म्हणजे दिवाळीनंतरच शेंगा लागतील त्याच्या, आता नाही लागणार. आताशी म्हणजे फूल पण आलेलं नाही आहे तिला. आणि ह्यावेळेस कसं दिवाळी जास्त लवकर आली, नाहीतर मग नोव्हेंबर सुरुवातीला येते. ह्यावेळेस ऑक्टोंबरमध्येच दिवाळी आली ना, त्याच्यामुळे तूर मठ हे सगळं लेट येईल. सगळी तोडली गेली. इकडं आहे ना अजून का हो? ही बघा इकडं आहे ना अजून भेंडी, बघा. आता हे मी मोबाईल पकडू का भेंडी काढू? ही बघा, हे इथं पण एक आहे, या झाडाला पण ती बघा, ते तिकडं ही द्या. पडली बरोबर टाका. आता नाही. तुम्हाला मटकी दाखवते. मागच्या वेळेस जेव्हा मटकी काढायची होती ना, तेव्हा मी व्हिडिओ पोस्ट केलेला होता. तर एका ताईने विचारलेलं होतं की आम्हाला मिळेल का मटकी. तर बघा जास्त काय होत नाही, कमीच होते, त्याच्यामुळे मग आम्हालाच वापरण्यासाठी होते. तर ही मटकी आहे बघा, ही बघा भरपूर आहे बघा. ते तिकडं आहेत माझ्या चुलत सासूबाई, हे बोलायला गेले त्यांच्याशी. आणि इकडे आहे असं शेत. खूप भारी वाटतंय, बरेच दिवसाने आलो ना. गवत इतकं झालेलं आहे, काढलं बाकीचं गवत. ह्या वर्षी पण छान मटकी निघेल बरं का, मला आता वाटतं. कारण मटकीचे जे वेल आहे ते खूप छान आलेलं आहे. बघू आता दिवाळीनंतरच काढायचं येईल. एक भेंडी तोडली. तर ही भेंडी बघा पूर्ण गावरानी आहे. ही भेंडीचा कलर आहे ना पूर्ण लाईट कलरची असते, तुम्हाला दाखवते ही तोडलेली बघा. तर पूर्ण लाईट कलरची असते आणि प्युअर नॅचरल आहे. हिला फवारणी वगैरे कुठलंही दिलेलं नाही आहे, त्याच्यामुळे पूर्ण नॅचरल असते. तर चला, तुम्ही ही भेंडी बघितली होती का मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता पाऊस येतो आहे त्याच्यामुळे घरी जाते मी, आम्हाला जायचंसुद्धा आहे. आम्ही म्हणजे आज आहे दसरा, त्याच्यामुळे मुलांना सुट्टी होती म्हणून मग आम्ही आलो खरं तर. आणि इतके दिवस यायचं होतं पण त्यांच्या शाळामुळे मग आम्हाला जमलं नव्हतं. तर आता आलो आहे आणि शेतात बघा एकदम झेंडूचे फुलं ताजे ताजे मिळाले आम्हाला. आणि फुलं विकत घ्यायचं कामच नाही, पण थोडेफार घ्यावे लागतील, थोडेच मिळाले. आणि मिरची तोडली, ही झेंडूचे फुलं. परत अजून तिथलं पाणी बघितलं किती भरलेलं आहे तिथे नाल्यामध्ये. तर आता जोराचाच पाऊस येतो आहे, मी आंब्याखाली थांबते आणि मग थोड्या वेळाने जाऊ आम्ही घरी. चला, हे कणीस किती मोठं आहे बघा ज्वारीचं. पाऊस छान झाला ना तर पिकंसुद्धा खूप छान असतात. आता मोबाईल पण ओला व्हायला लागला. चला पटापट जाते. ही ज्वारी आता इथे नाही लागणार. हे आंब्याचं झाड आहे आणि ते आहे मागे आमचं घर.
तर असं आहे. चला आता इथे थांबतो आणि मग जातो थोड्या वेळाने. आम्ही निघतोय आता, निघालो गावातून बाहेर पडलोच. पाऊस थांबलेला आहे आता, नाही आहे. तेव्हा थोडासा बारीक बारीक येत होता, सकाळचा जोरात झालेला होता, पण आता नाही आहे. तर आता जातोय, संध्याकाळचे 4:45 वाजले. तर चला जातो आता. सगळे बसले, दिवेश दिदी. आम्ही अर्ध्या रस्त्यात पोहोचलो. पाऊस इतका जोरात सुरू झाला. इकडे काहीच पाऊस नव्हता, पण इकडे ना खूप जोराचा पाऊस आहे. चला घाईतच घरी आलो. खूप मध्ये पाऊस होता, त्याच्यामुळे ना घरात काहीच आवरलं नाही. म्हणजे आवरलेलं होतं कालच, पण आलो लगेच. माळा वगैरे गुंफून घेतल्या आणि गाडीची पण पूजा करून घेतली. तुम्हाला दाखवते, मोठ्या गाडीची पण आणि स्कूटीची पण. आणि इथे बघा रांगोळी फुलांचीच काढून घेतली दीदीने, कारण खूप जोराचा पाऊस आला होता ना. बाहेरच रांगोळी ठेवली होती, तर पूर्ण पावसाने ओली झाली होती आणि त्याचं झाकण, डब्याचं झाकण खराब झालं होतं. अशीच ठेवली होती आम्ही ओपनच, तर पूर्ण ओली झाली, मग फेकावी लागली. आणि गावात काही गेलो नव्हतो म्हणून फुलांचीच रांगोळी अशी छान काढलेली आहे, तुम्हाला दाखवते मी. तर ही दीदीनेच रांगोळी काढली आणि इथे फुलहार लावायचं होतं दाराला, तर ते लावताना खुर्ची ठेवली दीदीच्या पप्पांनी, तर थोडीशी विस्कटली आणि आपला उंबरठा असा थोडासा सजून घेतला आम्ही. आणि बाहेर आहे गाडी, स्कूटी. पूजा करून घेतली, आता स्वयंपाक करते. तर चला माझा व्हिडिओ इथेच संपवते. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.